विस्तारः स्थावरस्थाणुः प्रमाणं बीजमव्ययम् अर्थः. विष्णूंचं 426वं नाव आहे विस्तारः. विस्तीर्यन्ते म्हणजे जो पसरतो, विखुरतो, विस्तृत होतो, वाढतो. समस्तानि जगन्ति सर्व जग अस्मिन ज्याच्यामध्ये पूर्ण जग हे विस्तार पावतं किंवा विस्तृत होतं किंवा पसरतो असा जो तो विस्तार हा व्यापकपणा सर्व विश्वामध्ये अभिव्यक्त होणारा प्रलय वगैरे काळी आपल्यात पूर्ण विश्व सामावून घेणारा तो विस्तार हा. ओम विस्ताराय नमः. 427 स्थावर स्थाणुः. स्थावर म्हणजे स्थिर, स्थाणू म्हणजे अचल. स्थितिशीलत्वात् स्थावरः म्हणजे जो स्थिर असतो, टणक, अचल, दृढ असा ठाम स्वरूप असलेला तो स्थावर. आणि स्थितिशीलानि पृथिव्यादीनि तिष्ठन्ति म्हणजे स्थिर अचल अशामध्ये ज्याच्यात पृथ्वी वगैरे स्थापित असतात. अस्मिन ज्याच्यामध्ये इति स्थाणुः असा तो स्थावर स्थाणुः. जो स्थिर, ठाम, अचल आणि सर्व आहे आणि सर्व व्यापक असल्यामुळे अचरसृष्टीला आधार जो देतो तो स्थावर स्थाणुः. ओम स्थावर स्थाणवे नमः. 428 प्रमाणः. संविद म्हणजे ज्ञान, समज. मना संविदात्मना म्हणजे ज्याचं रूपच ज्ञानरूपी, समजरूपी, जाणीवरूपी, शुद्ध असा जो आहे प्रमाणम तो प्रमाण. सर्वांची सीमा असलेला, मर्यादा असलेला. प्रमाण म्हणजे पुरावा, सर्व चर्चांचा पुरावा जाणीव रूपात असलेला, सर्व धर्मांचा मुख्य असा जो तो प्रमाणम. ओम प्रमाणाय नमः. 429 बीजमव्ययम्. अन्यथा भाव म्हणजे याच्यामध्ये फरक, फेरफार, बदल. व्यतिरेकेण कारणम इति बीजम अव्ययम म्हणजे स्वतःमध्ये कोणताही बदल न करता जो विश्वनिर्मितीचा कारण आहे, स्रोत आहे, विश्वनिर्मिती करतो तो बीजमव्ययम्. सविशेषेण एकम नाम म्हणजे प्रतिष्ठित असलेला, विशेषता असलेला असा जो तो बीजम अव्ययम. पूर्ण विश्वाचे मूळ कारण, त्याच्याशिवाय जग असूच शकत नाही असं अविनाशी मूळ बीज जे स्वतःमध्ये बदल न होता पूर्ण निर्मितीचं कार्य करतं तो बीजम अव्ययम. ओम बीजाया व्ययाय नमः. 430 अर्थः. सुखरूपत्वात् म्हणजे परम आनंद स्वरूप, कल्याणकारक, धन्य, सर्वांकडून अर्थ्यते म्हणजे त्याची इच्छा केली जाते, त्याला विनंती केली जाते. इति अर्थः म्हणजे जो आनंद स्वरूप आहे, कल्याणकारक आहे, परम आहे अशाची सर्वांकडून ज्याच्या प्राप्तीची इच्छा केली जाते, सर्व त्याचा प्रयत्न करतात असा जो तो अर्थ हा. सर्व प्रकारचं सार, धन, द्रव्य, पुरुषार्थरूपी धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पुरुषार्थ हे ज्याचं रूप आहे असा किंवा सर्व ज्याची पूजा करतात असा आनंदरूप तो अर्थ हा. ओम अर्थाय नमः.